नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवार भाऊक झालेले पाहायला मिळाले। आपल्या आईनं माझ्या दादा विरोधात उमेदवार देऊ नका असं सांगितलं होतं असं म्हणत घरफोडीच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांनाच प्रश्न करण्यात आला आणि त्यावर त्यांचेच बंधू श्रीनिवास पवार यांनी नेमकं काय उत्तर दिलेलं आहे आणि घड्याळ विरुद्ध तुतारी हा नेमका सामना कसा कसा रंगलेला आहे पाहूया आमच्या रिपोर्टमध्ये। आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं? वरमाणी साहेबांनी सांगितलं। म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? लोकांना घर फुटलेलं आवडत नाही, त्यामुळे लोकसभेला बारामतीमध्ये घरातला उमेदवार द्यायला नको होता अशी कबुली देणाऱ्या अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवरच आपलं घर फोडण्याचा आरोप केला। यावेळी अजित पवार भाऊकही झाले होते। शरद पवार, त्यांचे बंधू आप्पासाहेब पवार आणि तिसरे भाऊ अनंतराव पवार, त्यांचं टोपण नाव तात्यासाहेब होतं। पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, आप्पासाहेबांचा परिवार म्हणजे राजेंद्र पवार आणि रोहित पवार, तर अनंतराव पवारांचे पुत्र अजित पवार, श्रीनिवास पवार आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार। लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केलं। या घडीला अजित पवार वगळता ही सर्व मंडळी शरद पवारांकडे आहेत। मात्र विधानसभेला आपल्या सख्या पुतण्याला उमेदवारी देऊन शरद पवारांनी तात्यासाहेबांचं म्हणजे आपलं घर फोडलं का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला। आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही। मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं। आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं? वरमाणी साहेबांनी सांगितलं। म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहेत। या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये। घर एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही। जर आई म्हणाली असेल माझ्या दादाच्या विरुद्ध, तर युगेंद्र पण तिचा नातू आहे आणि आजीचं नातूवर काय प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि माझ्या आईचा स्वभाव असा आहे की ते असल्या गोष्टींमध्ये पडणार नाही। तिचं वय 86 आहे, त्याच्यामुळं ह्याच्या आधी पण तिने कधी अशा गोष्टींमध्ये भाग घेतलेला नाही। त्याच्यामुळे मला तरी माहिती नाही असं कुठं बोलणं झालंय। तर साहेबांच्या चुका काढणे एवढे दादा मोठा झाले मलाच माहित नाही। सुरुवात कोणी केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि एकदा तू घाव मारला की त्याचे जे घाव बुजतात पण त्याचे व्रण बुजत नाहीत। आणि एवढे वर्ष साहेबांच्या बरोबर राहून त्याला पण ते समजलं नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतं। आणि ते मला कधीच विचार पटणार नाही त्यांचे BJPचे वगैरे जे काय जातीय विचार असतात ते मी नेहमी मी सर्व धर्मांना जातींना एक मानतो। ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। इथं भुजबळ साहेब आहेत, भुजबळ साहेबांनी पण 18-19 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते। परंतु त्याच्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली। त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे। काम केले नाही असं म्हणून विचार बदलले ना। ज्या विचारांनी तुम्ही एक आला किंवा तुम्ही तुमची जुनी भाषणं बघा की जेव्हा शिंदे सोडून गेले
तेव्हा सुद्धा दादांचं भाषण तुम्हा लोकांच्या टी व्हीवर आलेलं आहे की जर तुम्ही मूळ पक्षाला सोडून गेला, पक्ष घेऊन पळून गेला, तर लोक तुम्हाला माफ करत नाहीत, तुम्ही हरता. त्यांनी राणेसाहेबांची नक्कल करून ते सांगितलं होतं. तुम्हाला लोकांचे लक्षात आहे का नाही मला माहीत नाही, मी कालच टी व्हीवर बघत होतो. तर त्याच्यामुळं जे तुम्ही बोलत होता तेच तुम्ही केलं, हेच खूप मोठी गोष्ट. दरम्यान लोकसभेनंतर पवार काका पुतण्यामध्ये सामना झाल्यानंतर आता विधानसभेत जवळपास 33 जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना रंगणार आहे. लोकसभेला फक्त 2च जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना झाला होता. बारामतीमध्ये 1,58,333 तर शिरूरमध्ये 1,40,951 मतांनी अजित पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. विधानसभेला आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीनुसार 33 जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार आमने सामने आले. पुणे जिल्ह्यात 21 पैकी 8 जागांवर घड्याळ विरुद्ध तुतारीचे उमेदवार आहेत. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवान. गेल्यावेळी अजित पवार गटामध्ये असलेले बनसोडे 19,808 मतांनी जिंकले होते. त्यांनी शिवसेनेचा पराभव केला होता. वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे यांच्या विरोधात बापूसाहेब पठारे. दादा गटाचे टिंगरे गेल्यावेळी 4,975 मतांनी जिंकले होते. त्यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. हडपसरमध्ये चेतन तुपेंविरोधात प्रशांत जगताप. दादा गटामध्ये असणाऱ्या तुपे यांनी गेल्यावेळी भाजपचा 2,820 मतांनी पराभव केला होता. बारामतीत अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार. गेल्यावेळी अजित पवारांनी भाजप उमेदवाराचा 1,63,000 मतांनी पराभव केला. जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात सत्यशील शेरकर. दादा गटातल्या बेनके यांनी गेल्यावेळी शिवसेना उमेदवाराचा 9,068 मतांनी पराभव केला होता. आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम. 2019ला वळसे पाटील शिवसेनेविरोधात 66,775 मतांनी जिंकले होते. इंदापुरात दत्ता भरणेंविरोधात हर्षवर्धन पाटील. दादा गटातील भरणे मागच्या वेळी 3,110 मतांनी जिंकले होते. आणि शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके यांच्या विरोधात अशोक पवार. पुणे जिल्ह्यातील शरद पवार गटाकडे राहिलेले एकमेव आमदार अशोक पवार यांनी गेल्यावेळी भाजप उमेदवाराचा 41,504 मतांनी पराभव केला होता. पुणे जिल्ह्यात 21 पैकी 20 जागांवर प्रमुख लढती स्पष्ट झाल्या. फक्त अद्याप कोथरूडमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला नाही. 21 पैकी 8 जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना होईल. 5 जागांवर भाजप विरुद्ध तुतारी, 3 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस, 2 जागांवर काँग्रेस विरुद्ध शिवसेना, 1 जागेवर शरद पवार विरुद्ध शिंदेंची शिवसेना, 1 जागेवर शिंदे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आणि मावळची जागा अजित पवार गटाला गेल्यामुळे भाजप बंडखोराला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला. 2019च्या विधानसभेचा निकाल बघितल्यास पुणे जिल्ह्यामध्ये 21 पैकी 10 जागा राष्ट्रवादीनं, 9 जागा भाजपनं आणि 2 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुणे शहरात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा आली नव्हती. महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक आमदार पुण्यातून निवडून जातात. मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातून 36 तर पुणे जिल्ह्यातून 21 आमदार निवडून येतात. यात 2च जिल्ह्यांमधून तब्बल 57 आमदार असल्यामुळे इथं कसून प्रचार सुरू आहे. त्यापैकी पुण्यामध्ये सर्वाधिक लढती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार टक्कर होतीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.